जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश जाटमुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आत्ता आम्ही शनी शिंगणापूरसाठी शिर्डीहून निघालो आहे. किशोर, साईराम, मी आणि हा आपला टमटमवाला मित्र आहे. नाव काय बाबा? सलीम. सलीम सोबत आपण निघालो आहे. पर सीट 200 रुपये. ओम साईराम. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही शिर्डीला आलो बाय रोड ट्रिप. त्या ब्लॉगचा शेवट मला प्रॉपर करायला नाही मिळाला. जेव्हा मी शिर्डीत पोहोचलो आणि तुम्हाला मी शेवटला जेव्हा तुम्ही बघितलं असेल बाईकवर असतानाच मी म्हटलं की आता मला रूमची व्यवस्था पाहिली पाहिजे. पण तेव्हा असं झालं की त्यानंतर बॅटरी खूप लो झाली होती मोबाईलची आणि आम्ही रूम शोधण्यात खूप गर्क झालो होतो. त्याच्यामध्ये पण मोठे किस्से घडले. त्यामध्ये किस्से असे घडले की आम्ही रूम शोधत असताना रूम्सच्या प्राईस खूप महाग होत्या कारण की तो सीझन होता. आणि ते शोधता शोधता मग मी किशोरला म्हटलं तू जास्त धावपळ नको करू कारण की ते रायडिंग गिअर्स सगळे घातलेले होते. तर सारखे माळे चढणं उतरणं वगैरे त्यामुळे तो खूप दमला होता. मी पण दमलो होतो. पण त्याला म्हटलं की ठीक आहे मी काय एवढं रायडिंग गिअर्स वगैरे काय घातले नाहीये. सो दॅट एक काम कर तू थांब इथे. मी याच्यासोबत जाऊन आलो. तो जो रूम दाखवणार होता तो म्हणाला की चल इथेच रूम आहे दाखवतो. आणि एक रूम दाखवतो त्याने 4-5 हॉटेल्समध्ये फिरवलं आणि ते पण 3रा माळा 4था माळा 2रा माळा असं चढ उतार करण्यामध्येच खूप वेळ गेला. शेवटी किशोर घाबरला की अरे झालं काय गणेशला किडनॅप वगैरे नाही ना गेलं असं त्याला वाटायला लागलं. सो दॅट तो कॉल करू लागला. तो कॉल करत असताना नंतर लक्षात आलं की अरे कॉल लागतच नाहीये. का नाही कॉल लागत आहे. जो बाजूचा होता तो त्याला सारखा म्हणतोय की अरे लवकरात लवकर त्याला कॉल करा तुम्ही कॉल करा आणि बघा कुठे येते. तर हा म्हणाला की ठीक आहे तुझ्याकडे त्याचा नंबर असेल ना तुझ्या माणसाचा. तो बोलतो नाही ना मला मी नाही ओळखत त्याला होत. आणि ते दोघं एकमेकांशी आधी खूप मित्रासारखं बोलत होते. त्यामुळे किशोर आणखीन घाबरला अरे झालं काय त्याला कुठे घेऊन नाही गेले. आणि तेवढ्यात मी समोरून आलो. किशोर माझ्यावरच्या वैतागला. मी मोबाईल बाहेर काढला बघ दाखवलं म्हटलं अरे बघ मोबाईल स्विच ऑफ. सो असं सगळं झालं. त्यानंतर फायनली एक रूम आम्ही डन केली. व्लॉग बनवायला इतका वेळ का गेला लागोपाठ बनवू नाही शकतो कारण की जॉबमुळे खरंच खूप कमी वेळ मिळतोय. चला या प्रवासात मी मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला निसर्ग दाखवायचा प्रयत्न करतोय. जसं मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला जातानाचा सगळा जो व्ह्यू आहे नेचर आहे निसर्ग आहे तो दाखवायचा खूप प्रयत्न करतोय. मी शनी शिंगणापूरला खूप वर्षांनी चाललोय आणि शनी शिंगणापूरला जाण्याची खूप इच्छा होती कारण की मला आठवतंय मी खूप आधी गेलोय शनी शिंगणापूरला. त्यानंतर शिर्डीला मी खूप वेळा आलोय पण मला शनी शिंगणापूरला जायला मिळालं नव्हतं. आणि फायनली मला किशोर सोबतच जाण्याचा योग होता. खूप छान वाटतंय की आज शनी शिंगणापूरला साक्षात शनी महाराजांच्या दर्शनासाठी आलोय. आरामात जाऊन यायला मिळणार आहे. तर बघूया हा प्रवास कसा होतोय. बघू आता शनी शिंगणापूरला काय काय चेंजेस झाले ते पण पाहायला मिळतील. मला वाटतं मी जेव्हा मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा आय थिंक चेंजेस झाले होते की महिलांना सुद्धा आतमध्ये प्रवेश अलाउड केलाय. तेव्हा मी गेलो होतो आणि त्या वर्षानंतर मी कदाचित नाही गेलो तिकडे. सो तिकडे आता काय काय चेंजेस आहे ते सगळं पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल. चला तर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सर्वांसोबत शेअर करा. आणि तुमची काही मतं असतील तर कमेंटमध्ये नक्की मांडा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा वाटतोय किंवा इतर तुम्ही ब्लॉग कुठे बघितले तर त्याच्या खाली देखील कमेंट करा की तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटला. चला तर पुढे बघू कधी आपण शनी शिंगणापूरला पोहोचतोय आणि शनी महाराजांचं दर्शन होते. फायनली आम्ही शनी शिंगणापूरमध्ये शनी महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचलो आहे. ॲक्च्युली मोबाईलची बॅटरी खूप कमी होती कारण की इकडे नेटवर्क म्हणजे बाहेर आल्यामुळे मोबाईलची बॅटरी ॲक्च्युली पटापट संपते आहे ना. तर हे बघा शनी शिंगणापूरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शनी महाराज की जय म्हणत आता आपण चाललो आहे. चला जाऊ. आता मंदिराच्या मुख्य द्वारातून आपण प्रवेश करतोय. पूर्णपणे वेगळं केलं गेलं आहे. आम्हाला पहिलं वाटलं की अरे अचानक हे काय झालं. लेफ्टला मंदिर होतं तर राईटला कुठे गेलं आणि आता बघतोय तर वेगळ्या मार्गाने
फायनली खूप 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 छान असं दर्शन झालं आहे शनी महाराजांचं आणि आता आपण निघालो आहे. खूप भारी वाटलं. त्याच्या मनात इच्छा होती की त्याने जावं शनी शिंगणापूरला. यावेळेस त्याला ते भाग्य लाभलं की त्याला त्याची बाईक घेऊन यायची होती आणि यावेळेस बाईक घेऊन तो शिर्डीत आला आहे आणि आणायचं आम्ही आता महाराजांची कृपा आणि आम्ही आज शिर्डीतून शनी शिंगणापूरला आलो. चला ॲक्च्युली लवकर पोचायचं आहे पण रांगेमध्येच खूप वेळ गेला. सो दॅट आता आम्ही तिकडून निघालो आहे आणि खूप आता वेगळी योजना केलेली आहे. मध्ये स्त्रियांना चालू झाल्यापासून शनी महाराजांच्या मूर्तीवर तेल व्हायला देत नव्हते कोणालाच. बंद होतं सगळ्यांसाठी. खाली आपण तेल व्हायचो. शनी शिंगणापूरला खूप छान असे चेंजेस केले गेले. काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. इन प्रोसेस असतील. खूप छान असे चेंजेस केले गेले आहेत आणि खूप छान अशी मंदिराची बांधणी केली गेली आहे. अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत हा ब्लॉग शेअर करा. सो खा प्या मस्त राहा. आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय. जय हिंद. जय महाराष्ट्र.